क्या बोल रहे हो मेरे को चर्चित आपको देना ही नहीं। तर आपण बघतोय वांद्र्यातली सगळी थेट दृश्य आपण बघतोय गरीबनगर भागात कारवाई सुरू आणि या दरम्यान काहीसा गोंधळ बघायला मिळतोय। दगडफेक होताना आता आपल्याला सध्या बघायला मिळते। जे स्थानिक आहेत कारवाईला विरोध करतायत आणि दगडफेक करायला आता सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी आपण बघितलं होतं लाठीचार्ज करण्यात आला होता, जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जमाव जो आहे तो काहीसा आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। वांद्र्यातल्या गरीबनगर भागात कालपासून कारवाई सुरू करण्यात आली। मोठ्या प्रमाणात अतिक्रमण या ठिकाणी होतं आणि प्रलंबित खरं तरी सगळी केस होती आणि न्यायालयाच्या आदेशानुसार या कारवाईला सुरुवात करण्यात आली। मात्र आजच्या दुसऱ्या दिवशी या कारवाईला विरोध केला जातोय। पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातोय। मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा आपल्याला बघायला मिळतोय। महिला पोलिसांची संख्या सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे, कारण या सगळ्या जमावामध्ये महिला सुद्धा आहेत। मात्र आत्ता जी आपण दृश्य बघतो त्यात दगडफेक होताना आपल्याला सध्या बघायला मिळते। स्थानिकांकडून पोलिसांच्या दिशेने ही दगडफेक केली जाते। पोलिसांना बळाचा वापर करावा लागतो, कारण परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे। मोठ्या प्रमाणात ही कारवाई केली जाते आणि ही सगळी थेट दृश्य आपण बघतोय ज्यावेळेला पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावले जात आहेत। वांद्र्यातल्या गरीबनगर भागातला हा सगळा परिसर आपण बघतोय। अक्षरशः 3-3, 4-4 मजली अतिक्रमण या ठिकाणी झालेलं होतं आणि याच कारवाईच्या दरम्यान या कारवाईला विरोध होताना दिसतोय। न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली, मात्र कारवाईच्या वेळेला पोलिसांकडून काही वेळापूर्वी आपण बघितलं लाठीचार्ज करण्यात आला, जमावाला मागे करण्यात आलं। मात्र पुन्हा एकदा जमाव पुढे येताना दिसतोय आणि या सगळ्या स्थानिकांकडून आता जोरदार दगडफेक केली जाते। वांद्रे स्टेशन परिसर हा जो सगळा आहे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर स्कायवॉकच्या अगदीच बाजूला हे सगळं अतिक्रमण होतं। मोठ्या प्रमाणात हे अतिक्रमण होतं। अनेक मशीन्स लावून कालपासून या कारवाईला सुरुवात झालेली आहे। कालच्या दिवशी जर आपण बघितलं तर ही कारवाई ती शांततेत सुरू होती, मात्र आजच्या दिवशी हे जे स्थानिक आहेत ते थोडेसे आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। स्थानिकांकडून आता दगडफेक केली जाते। दोन दृश्य, एकीकडे हे जे 3-3, 4-4 मजली जे अतिक्रमण आहेत ते काढताना आपल्याला दिसतंय आणि दुसरीकडे आपण आता सध्या ही थेट दृश्य बघतो ज्यावेळेला पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावले जात आहेत। वांद्र्यातल्या गरीबनगर परिसरात ही कारवाई मोठ्या प्रमाणात कालपासून सुरू झाली। आत्ताच्या क्षणाला सुद्धा ही कारवाई सुरू आहे, मात्र स्थानिकांकडून आता दगडफेक केली जाते। प्रचंड मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि आपण बघतो काही स्थानिक जे ते थेट पोलिसांच्या दिशेने मोठे मोठे दगड भिरकावताना दिसत आहेत। ही कारवाई करू नका अशी स्थानिकांची मागणी होती, मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू आहे। मुंबईतल्या वांद्रेमधली सगळी दृश्य वांद्रेतल्या गरीबनगर भागात ही कारवाई कालपासून सुरू झालेली आहे। जमाव जो आहे तो आक्रमक झालेला आहे। पोलिसांकडून या जमावाला मागे करण्याचे प्रयत्न हे सध्या होताना दिसत आहेत आणि आपण बघतोय आता कारवाई पुन्हा एकदा सुरू होते आणि ज्या ठिकाणी हा सगळा जमाव होता त्या ठिकाणी पोलीस त्या परिसरामध्ये आत जाताना आपल्याला दिसत आहेत। आपण बघतोय पुन्हा एकदा पोलिसांनी या सगळ्या परिसरावरती ताबा मिळवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। आपण आत्ताच बघितलं होतं याच ठिकाणी जमाव मोठ्या प्रमाणात होता। जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात येत होती, मात्र पोलिसांनी पुन्हा एकदा या सगळ्या परिसरावरती ताबा मिळवलेला दिसतोय। कारवाई शांततेत पार पडावी यासाठी कालपासून प्रयत्न केले जात आहेत, मात्र आज कुठेतरी या जमावाकडून दगडफेक करण्यात आली। हा सगळा जमाव जो तो आक्रमक झाला आणि यानंतर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। काही वेळापूर्वी आपण बघितलं 4 वाजता ही दृश्य बघितली आणि अगदी आत्ता 5 वाजता सुद्धा आपण बघितलं लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला, का तर या सगळ्या जमावाला मागे करावं, मात्र जमाव ऐकायला तयार नव्हता। आत्ता थेट या जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावण्यात आले, दगडफेक करण्यात आली आणि आता पुन्हा एकदा या सगळ्या परिसरावरती पोलिसांकडून ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये याचे पुरेपूर प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केले जात आहेत। संकेत वर्ग आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। संकेत, आपण बघितलं मोठ्या प्रमाणात दगड भिरकावण्यात आले, मात्र आत्ताची परिस्थिती काय दिसते? पोलिसांकडून कसा परिस्थितीवरती ताबा मिळवला जातोय? आम्ही जर आपण दुपारनंतरची परिस्थिती पाहिली वांद्रे पूर्व येथील गरीबनगरची, तर अर्थात डिमोलिशनचं काम चालू आहे, पाडकाम सुरू आहे संपूर्ण त्या परिसरातल्या घरांचं।
तर तिकडे दुपारच्या वेळेला देखील आपण पाहतो की लाठीचार्ज झाला होता. आता देखील लाठीचार्ज सुरू आहे. आता लाठीचार्ज पोलीस जो करतात तो कशासाठी करतात, कारण की समोरून तितकी आक्रमकता दाखवली जाते. तिकडे जे सध्या जे आहे ते रहिवाशांकडून दगडफेक केली जाते. दगडफेक म्हणजे अक्षरशः पेवर ब्लॉक जो आहे तो पेवर ब्लॉक फेकण्यात येतो. तो पेवर ब्लॉक केवढा मोठा असतो आपल्या सर्वांना माहिती आहे. असा पेवर ब्लॉक भिरकावला जातो. तो जर कोणाच्या डोक्यात लागला तर मोठी गंभीर इजा त्या समोरच्या व्यक्तीला होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारचा जर जो क्राऊड जो आहे, जो जमाव जो आहे तो आक्रमक होत असेल तर अर्थात कुठेतरी गर्दी पांगवण्यासाठी आता पोलीस जे आहे ते लाठीचार्ज करतायत. दुपारच्या वेळेला देखील जे हातात येईल ते फेकत होते. असं देखील दृश्यांमध्ये दिसलं की ते हाताला जी भांडी लागली, जी घरातून त्यांनी भांडी काढली. संकेत, शिवसेना नेते किरण पावसकर सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडे थेट जाऊया. किरणजी,